यंदा सूर्यदेव कोपल्यामुळे संपूर्ण देशभरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमान वाढीचा नागरिक आणि जनावरांवर मोठा परिणाम होतोय। शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघून गेल्यानं अनेकांना अशक्तपणा, रक्तदाब, भूक मंदावणं अशा अनेक गोष्टींचा त्रास होऊ लागलाय। त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून उन्हात जाणं टाळणं आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। यंदा जागतिक तापमानात मोठी वाढ झाली आहे। देशातील अनेक शहरं तापमान वाढीमुळे हॉटस्पॉट बनली आहेत। एका सर्वेनुसार जगातील 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे। आता सह्याद्रीच्या कुशीतील कोल्हापूर जिल्हा देखील तापमान वाढीचा बळी ठरतोय। गेल्या काही दिवसांपासून 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची कोल्हापुरात नोंद झाली आहे। त्यामुळे उन्हाच्या झळा सोसण्यापलीकडे गेल्या आहेत। दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पारा वाढत जातो। परिणामी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतो। कामानिमित्त सातत्याने बाहेर फिरणाऱ्यांना या तापमान वाढीचा फटका बसतोय। शेतीच्या कामावर देखील त्याचा परिणाम झालाय। सातत्याने उन्हात काम करणाऱ्यांच्या अंगाची लाही होतीये। तसंच उन्हात राहिल्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात देखील बदल झालाय। सातत्याने घामाच्या धारा वाहत असल्यामुळे अंगातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागलंय। परिणामी अशक्तपणाच्या तक्रारी जाणवतायत। डिहायड्रेशन होत असल्यानं शरीराला पाणी देणारी फळं, त्यासोबतच लिंबू सरबत, फळांचे ज्यूस घेणं गरजेचं आहे। यासोबतच सुती आणि सफेद रंगाचे कपडे वापरणं गरजेचं आहे। डोळ्याला गॉगल, डोक्यावर टोपी, चेहऱ्याला मास्क वापरणं गरजेचं आहे। अन्यथा उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। दुपारच्या वेळी शक्यतो घर कार्यालयाबाहेर पडू नये। रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात, तसंच माठातलं पाणी प्यावं। जनावरांच्या देखील गोठ्यांची रचना हवेशीर असावी। त्यांच्यासाठी हिरवा चारा आणि थंड पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे। अन्यथा अशक्तपणामुळे जनावरं दगावण्याचा धोका वाढलाय।